का सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान वाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाण विदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कलेति. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकादश स्कंद अवतरणिका. एकादश स्कंद प्रथमोध्याय. यदुवंशाशी शाप होय. जनक योगेश्वर संवाद द्वितीय. नारद सांगे वसुदेवाशी. ब्रह्ममाया कर्मयोग तृतीयात. भगवदावतार चतुर्थात. अभक्तांची गती पंचमात. पूजाविधी वर्णिली. परमधामाशी यावे श्रीपती. षष्ठात देव प्रार्थिती. यादव प्रभास तीर्थाजाती उद्धव एकांती भेटत असे. अवधूतोपाख्यान 7, 8, 9. दत्ताचे गुरुज्ञान अभिनव. 10व्यात वर्णिली सोलीव इहपर सौख्य असारता. बद्धमुक्त भक्तलक्षण. एकादशी ते वर्णन. सत्संग महिमा कर्मयोग कथन. द्वादशोध्यायी. हंस सनकोपदेश त्रयोदशात. भक्तियोग ध्यानविधी चतुर्दशात. सिद्धी विभिन्न लक्षण पंचदशात. विभूती वर्णन षोडशी. वर्णाश्रम धर्म निरूपण 17व्यात केले कथन. वानप्रस्थ संन्यासी धर्म बोलिले 18व्यात. भक्ती ज्ञान साधन वर्णन 19व्यात कथन. ज्ञान कर्म भक्ती वर्णन 20व्यात बोलिले. गुण दोष व्यवस्था स्वरूप रहस्य त्याचा 21 होय. तत्वसंख्या प्रकृती पुरुष सोय 22व्यात बोलिली. तितिक्षु ब्राह्मण कथा 23 तो तत्वता. सांख्य योग ज्ञानगाथा 24व्यात बोलिली. त्रिगुणवृत्ती निरूपण 25व्यात केले कथन. पुरुरव्याचे वैराग्य कथन 26व्यात बोलिले. क्रियायोग वर्णन 27व्यात केले असे निवेदित. निवेदिला परमार्थ 28व्या माझी. भागवत धर्म निरूपण. उद्धव बद्रिकाश्रम गमन 29व्यात कथन केले असे. यदुकुल संहार 30व्यात. श्रीकृष्णावतार शेवट
स्वधामगमन 31व्यात सुरसकथा वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम. आज ज्येष्ठ वद्य दशमी सहित एकादशी शके 1947 आणि आजची तारीख 21 जून 2025. तारीख यासाठी म्हणतो की तारखेनुसार आज 21 जून डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, ज्यांना आपण डॉक्टरसाहेब म्हणतो, डॉक्टर म्हणतो, संघाचेच मूळ संस्थापक, यांचा आज निर्याण दिवस आहे. त्यांच्याबद्दल थोडंसं 1-2 शब्द बोलूया. 1 एप्रिल 1889 या दिवशी त्यांचा जन्म झाला. आमच्या निजामाबाद जिल्ह्यामध्ये कंदकुर्ती नावाचं एक गाव आहे. आमचं जे गाव आहे रत्नाळी धर्माबाद, इथून 10-12 किलोमीटरवर हे गाव आहे. माझे एक मावसभाऊ त्या ठिकाणी राहतात. त्या ठिकाणी मी गेलो होतो. जसं आपण प्रयागराज संगमावर जशा 3 नद्यांचा संगम आहे, तसा त्या ठिकाणी पण संगम आहे. त्या ठिकाणी एक रामदासी होऊन गेलेले आहेत. त्यांची परंपरा तिथे अजूनही चालू आहे. म्हणजे यांचं जे आईवडील आहेत रेवतीबाई आणि बळीरामपंत, हे खरं म्हणजे त्या गावातले राहणारे कंदकुर्तीचे, मूळ गाव त्यांचं कंदकुर्ती. मग पुढे ते सगळे हैदराबादला स्थायिक झाले आणि तेथून पुढे नागपूरला आले. नागपूरला आल्यानंतर डॉक्टर साहेबांचा जन्म त्या ठिकाणी झाला आणि वयाच्या अगदी लहान असताना म्हणजे 13व्या वर्षीच आईवडील दोघेही निवर्तले. त्यानंतर त्यांचं शिक्षण झालं, शाळेमध्ये झालं, नागपूरमध्ये झालं आणि नंतर पुढे MBBSसाठी कलकत्त्याला तिथल्या कॉलेजमध्ये ते डॉक्टरी शिक्षण त्यांनी घेतलं. ते जून 1916 साली. दासबोध म्हणजे ग्रंथराज दासबोध आणि समर्थांची शिकवण आणि लोकमान्य टिळकांचा गीता रहस्य या 2 ग्रंथांचा प्रभाव त्यांच्या चरित्रावर दिसून येतो. ना. ह. पालकर नावाचे संघाचे खूप मोठे अधिकारी होते. त्यांनी डॉक्टर हेडगेवारांचं एक चरित्र लिहिलं. खूप चांगलं विस्तृत असं चरित्र, जवळपास 400-500 पानाचं ते चरित्र आहे. आम्ही नागपूरला असताना दरवर्षी त्यांच्या दर्शनासाठी रेशीमबागेमध्ये संघ कार्यालयामध्ये जात होतो. विजयादशमीच्या दिवशी त्यांनी 1925 साली संघाची स्थापना केली. त्या 100 वर्षाच्या निमित्त आजही आपल्या तरुण भारत वृत्तपत्रातर्फे दररोज त्यांचं स्मरण होतं आणि संघाच्या निरनिराळ्या अधिकाऱ्यांचं संघाच्या कार्याबद्दलचं विवेचन आपल्याला वाचायलासुद्धा मिळत आहे. त्यानंतर 1925 नंतर 1936मध्ये त्यांनी राष्ट्रसेविका समितीची पण स्थापना केली. जेव्हा मी नागपूरला होतो 1984 ते 1990 त्या दरम्यान हे चरित्र मला वाचण्यात आलं आणि खूप आनंद झाला. तेलंगखेडी नावाचं जे गार्डन आहे, आमचं कृषी विद्यापीठाचं जे गार्डन आहे, त्याच्यासमोर असणारा तेलंगखेडीचा तलाव, डॉक्टर हेडगेवार हे त्या ठिकाणी राहायचे. खूप दूर महालमध्ये राहायचे. तिथून ते पळत या तलावावर यायचे, तिथे स्नान करून मग पुन्हा परत जायचे. आणि एवढं आमचं रोजचं पळणं, धावणं आणि एक म्हणजे शरीर मन बळकट असणं आणि ते असेल तरच काही आपण मोठं समर्थ कार्य करू शकतो, यावर त्यांचा विश्वास होता. आणि पार्श्वभूमी पण तशी होती, भोवतालची परिस्थितीसुद्धा तशीच होती. आणि या सगळ्यापासून धडा घेत दासबोध आणि गीता रहस्य यांचा प्रभाव त्यांच्या जीवनावर दिसून येतो. कंदकुर्ती हे जे त्यांचं जन्मगाव आहे, त्या ठिकाणी अगदी नदीच्या काठावर त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी आहे, तिथून अगदी काठावरच त्यांचं मूळ घर आहे. त्या घरामध्ये आज संघाची शाखा भरते आणि भारत मातेचं एक सुंदर मंदिरसुद्धा त्या ठिकाणी आहे. त्यामुळे या डॉक्टर हेडगेवारांच्याबद्दल एवढं 2 मिनटं बोलून आपण आपल्या मूळ प्रवचनाकडे बोलूया. सप्तमोध्याय. उद्धवगीतेचा पहिला अध्याय आपण काल पाहिला, 6वा अध्याय. आता 7वा अध्याय म्हणजे उद्धवगीतेचा पहिला अध्याय झाला तो. 6वा जो अध्याय मूळ भागवतामध्ये आहे तो. आता आपण आज 7वा अध्याय पाहणार आहोत. आता हे 7वा, 8वा आणि 9वा हे 3 अध्याय म्हणजे अवधूतांनी केलेला उपदेश आणि अवधूतांनी केलेले जे 24 गुरु आहे त्यांचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. अवधूतोपाख्यान हे त्याचं नाव. आणि पृथ्वी ते कबूतर या 8 गुरूंची कथा या अध्यायामध्ये दिली. पुढच्या अध्यायामध्ये 9 गुरूंची कथा दिली, 9, 7, 16 आणि मग शेवटी पुन्हा 8 गुरूंची
7 गुरूंची तिसऱ्या अध्यायामध्ये म्हणजे 3 अध्याय जे आहे त्यामध्ये 24 गुरूंचं महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता जेव्हा उद्धवाने सगळं सांगितलं की बा तुम्ही श्रीकृष्णाला उद्धवाने अशी प्रार्थना केली, ऐकू येत नाही का? हां, श्रीकृष्णाने मग सांगितलं की उद्धवा तू जे मला सांगितलंस तेच मी करू इच्छितो. ब्रह्मदेव शंकर आणि इंद्र ब्रह्मा भवो लोकपाला. हा ब्रह्मदेव भवो म्हणजे भव म्हणजे शंकर आणि लोकपाल यांनासुद्धा असं वाटतं की मी आता पुन्हा माझ्या धामामध्ये परत यावं. ते अगदी त्यांचं बरोबर आहे आणि माझासुद्धा तोच विचार आहे. पृथ्वीवर जे जे देवतांचं काम करायचं होतं ते मी काम केलं. मया निष्पादितम ह्यात यत्र देवकार्यम अशेषतः. देवकार्य मी जवळपास पूर्ण केलं आहे आणि त्याच कार्यासाठी मी आणि बलराम अवतीर्ण झालो. आम्ही या ठिकाणी जन्म घेतलेला आहे. आता उद्धवासाठी ते सांगतात की न वक्तव्यम त्वयि वेह मया त्यक्ते महीतले जनो अधर्म रुचिर्भद्र भविष्यती कलो युगे. मी या पृथ्वीचा जेव्हा त्याग करेल तेव्हा तू इथे राहू नकोस असं सांगितलं. कारण या कलियुगामध्ये बहुतेक लोकांची रुची अधर्माकडेच राहील. जनो अधर्म रुचिर्भद्र. आणि मग त्या उद्धवासाठी अनेक प्रकारचा उपदेश जो केला आहे तो सुरुवातीच्या 10-20 श्लोकामध्ये केलेला आहे. तो आता पूर्ण जो आहे तो आपण मुख्य दासबोधाम आपल्या श्रीमद भागवतामधून आपल्याला वाचता येईल. त्याने सांगितलं की मन, वाणी, डोळे, कान आणि इंद्रियांनी जे जे अनुभवलं ते सर्व नाशवान आहे. कारण शरीरच नाशवान आहे आणि त्यामुळे शरीराची इंद्रियही सुद्धा नाशवान आहेत. जसा कवडसा असतो सूर्याचा, तो कवडसा झोपडीमध्ये एखाद्या छिद्रामधून आत येतो. ते छिद्र एकदा बुजलं की तो कवडसा पुन्हा निघून जातो. आता तो कुठून आला आणि कुठे गेला असं जर विचारलं तर त्या परब्रह्मापासून, त्या परमात्म्यापासून आपला हा आत्मा या जीवामध्ये प्रवेश करतो. त्याला आपण जीवात्मा म्हणतो. तो परमात्मा वेगळा आहे, जीवात्मा आहे आणि परमात्म्याचं जे सच्चिद आनंद स्वरूप आहे तेच जीवात्म्याचं म्हणजे आपल्या सगळ्यांचंच सच्चिद आनंद स्वरूप आहे. आता ते कसं म्हणजे एक वाक्यात सांगतो. सत म्हणजे जे नेहमी टिकणार आहे. कोणालाही मृत्यू नको असतो. प्रत्येकाला जगावं असं वाटतं. म्हणजे सत सनातन जे काल होतं, आज आहे आणि उद्या आहे, हे जे परमेश्वराचे गुण आहेत ते माझ्यामध्ये सुद्धा असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. त्यामुळे मृत्यूची तयारी कोणीही करत नाही. मृत्यू म्हटलं की घाबरून जातात. आता चित म्हणजे ज्ञान. आता हे ज्ञान खरं ज्ञान कोणतं? समर्थांनी आपल्याला खूप छान प्रकारे सांगितलं. पाहावे आपणासे आपण या नावं ज्ञान. मी कोण आहे? माझा जन्म या ठिकाणी कशामुळे झाला आणि माझ्या या जन्माचं उद्दिष्ट काय आहे? श्रीमद भागवतामध्ये सुरुवातीला जे 6 प्रश्न दिले ते 6 प्रश्न याच अर्थाने दिलेले आहेत. आता ते सांगतात की ज्ञान विज्ञान संयुक्तम आत्मभूत शरीरिणाम. शब्दज्ञान आणि अनुभव. आपण जे वाचलेलं आपल्याला समजलं म्हणजे ते शब्दज्ञान आपल्याला झालं. पण त्याप्रमाणे अनुभव आहे की नाही हा दुसरा प्रश्न. सांगणारे खूप मोठ्या गोष्टी सांगतात पण प्रत्यक्षात गेलं की मग तिथला त्यांचा अनुभव काहीतरी वेगळा असतो. जे कच्चे असतात ते मात्र घाबरून त्यापासून दूर जातात. पण ज्यांच्या मनामध्ये मुक्तीचा लाभ आपल्याला मिळावा ही तळमळ खऱ्या अर्थाने असते ते मात्र कुठल्याही कठीण परिस्थितीला तोंड देतात आणि भगवंताच्या आश्रयाला ते जातात. त्यामुळे शरीर धारण करणाऱ्याचा आत्मा होऊन तू राहा असं ते सांगतात. त्यामुळे कोणतेही विघ्न, कोणतेही दुःख तुला होणार नाही. आणि मग जो या दृश्य विश्वाला माझं स्वरूप समजतो म्हणजे या चराचरामध्ये मीच आहे हे ज्याला पटलं आहे तो या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा द्वेष मत्सर करत नाही. कारण मीच जर सगळीकडे असेल तर मीच माझा मत्सर कसा करावा, मीच माझा द्वेष कसा करावा, कारण मीच सगळीकडे नटलेलो आहे. शुकदेव सांगत आहेत की असा भगवंताने उपदेश केला तेव्हा भगवत भक्त उद्धवाने त्यांना नमस्कार केला आणि तत्त्वज्ञान प्राप्त करून घेण्याच्या इच्छेने काही प्रश्न विचारले. उद्धव प्रणिपत्याह तत्त्वजिज्ञासुर अच्युतम. अच्युतांना प्रश्न विचारले. उद्धवानं पहिला प्रश्न त्या ठिकाणी असा विचारला. योगेश योग विन्यास योगात्मन योग संभव निःश्रेयसाय मे प्रोक्त त्याग संन्यास लक्षणम.
अनायासे योगायोगाने आजचा दिवससुद्धा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. आता उद्धव असं म्हणतात, आपण योगेश्वर आहात, सर्व योगांचे आधार आहात आणि त्याचे कारण आणि योग पुरुष, योग स्वरूप आपण आहात. म्हणजे या जगताचं कारण. यत्र धूम्रः तत्र वह्निः. ज्या अर्थी धूर आहे त्या अर्थी त्या ठिकाणी अग्नी असेल, वह्नी असेल. हे जसं आहे म्हणजे कार्यकारण भाव जो आहे तो कार्यकारणाचा या जगाचं पूर्ण कारण जर कोण असेल आणि हे कार्य तर आपल्याला दिसतं, पण त्याच्या मुळाशी कोण आहे ते जर विचार केला तर तुम्हीच आहात. त्यागोयम दुष्करो भूमन कामानां विषयात्मभिः सुतरां त्वयि सर्वात्मन अभक्तैर इति मे मतिः. आता स्वतःच्याबद्दल उद्धव सांगतात की जे लोक विषयातच गुरफटले गेले आहेत त्यांना विषयभोगांचा त्याग करणे अतिशय कठीण आहे. आणि ते म्हणतात की जे लोक आपल्याला विन्मुख आहेत, म्हणजे भगवंताला मानत नाहीत, भगवंताची पूजा करीत नाहीत, भगवंतावर श्रद्धा नाही, त्यांना तर मुक्ती अगदी सर्वथैव अशक्यच आहे. आता उद्धव स्वतःबद्दल म्हणतात, सोहम ममाहम इति मूढम अतिर्विगाढ. मीही आपल्या मायेने रचलेल्या या देह आणि देहाशी संबंधित असणारे सगळे म्हणजे मी आणि माझे या कल्पनेमध्ये स्वतःला बुडवून घेतलेलं आहे. आणि आपलं स्वरूप जे आहे ते या सेवकाला आपण समजावून सांगावं. आपण त्रिकालाबाधित आहात, सत्यस्वरूप आहात, स्वयंप्रकाश आहात आणि सगळ्यांचे आत्मा आहात. आणि मग म्हणतात निर्दोष, अनंत, सर्वज्ञ आणि नियंते, शक्तिमान आणि अविनाशी. अनेक विशेषणं त्यांनी लावलं आणि ह्या सगळ्या विशेषणासह आपण वैकुंठधामाचे अधिकारी आहात. आणि माणसाचा नित्य सखा नारायण आहात. आणि म्हणून माझ्यासारख्या त्रिविध तापाने पोळलेल्या जीवाला विरक्त होऊन मी आपल्याला शरण आलो आहे. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली. सुगमवंते नेऊन घाली, जेथील तेथे. साधक भावे नमस्कार घाली. हा पहिलं चरण फार महत्त्वाचं आहे. आपण नमस्कार करतो, पण जेव्हा चमत्कार दिसतात तेव्हा नमस्कार करतो. पण नमस्कार आपला त्या भावाने नसतो. परमेश्वर स्वरूप समोरची व्यक्ती आहे असा भाव आपल्यामध्ये कमी असतो. आपण त्याला फक्त त्या रूपाने त्या नावानेच ओळखतो. आणि हे नाम आणि रूप म्हणजे आहे तो पण आहे आणि नंतर ते निघून जातं. पण या ठिकाणी ते म्हणतात मी आता आपल्याला शरण आलो, तस्मात् शरणं गच्छ. आणि श्रीकृष्ण मग या ठिकाणी म्हणतात आत्मनो गुरुमात्मैव पुरुषस्य विशेषतः यत् प्रत्यक्षा अनुमानाभ्याम श्रेयो सावनु विंदते. सर्व प्राण्यांचा म्हणजे मनुष्याच्या बाबतीत विचार केला तर आपणच आपले गुरु असतो. आमच्या शिक्षणशास्त्रामध्ये सेल्फ गाईड असतं. PhD करायचं मीच माझा गाईड होऊ शकतो. म्हणजे आपली योग्यता, आपली पात्रता पाहून आपल्याला तो अधिकार देतात आणि मग माझंच PhDचा सगळा प्रबंध मीच सही करून मी पाठवू शकतो. तसं आपणच आपले गुरु असतो. पण हे गुरु जे आहेत समर्थ सांगतात, या गुरु आणि सद्गुरू यामधला घोळ जो आहे किंवा यामधलं स्पष्टीकरण आहे ते समर्थ खूप छान प्रकारे देतात. असो ऐसे 17 गुरु. 17 गुरूंची यादी समर्थाने दिली. आपल्याला 1, 2, 4 गुरु माहीत असतात की जे डाळ तांदूळ मिळवण्याची विद्या शिकवतात. ते आपल्या शाळेतले शिक्षक की ज्यांच्यामुळे आपण काहीतरी डिग्री मिळवतो आणि त्यानंतर आपला संसार सुरू असतो. पण ही जी आपल्याला ज्ञान मिळालं ते ज्ञान मला परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत नेऊ शकत नाही आणि नेतच नाही. अविस्तरां प्रपश्यन्ति सर्वशक्तिं ब्रह्मितं. माझ्या म्हणजे आत्मतत्त्वज्ञानाचा पूर्णतः साक्षात्कार करून तू घे असं भगवंत या उद्धवांना सांगत आहे. काल आपण पाहिलं उद्धवांचं आणि त्यांचं नातं काय हे सुद्धा पाहिलं. आता पुढे सांगतात की मी आत्तापर्यंत सगळी सृष्टी निर्माण केली. त्यामध्ये 1 पाय असलेले आहे, 2 पाय असलेले आहेत, 3 पाय असलेले आहेत, 4 पाय असलेले आहे आणि 4पेक्षा अधिक पाय असलेला सुद्धा जीव मी निर्माण केला. आणि ज्यांना अजिबात पायच नाही असा सुद्धा जीव निर्माण केला. आता याची उदाहरणं आपल्याला शोधायची. पायच नाहीत असा साप आहे. अनेक पाय असणारे छोटे छोटे आपले किडे असतात, पावसाळ्यामध्ये निघतात, रस्त्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतात. 3 पाय, 4 पाय हे सगळे आहेत. पण ह्या सगळी सृष्टी निर्माण केली, 84 लाख योनी मी निर्माण केल्या, पण त्यामध्ये मला समाधान नव्हतं. आणि मला खरा समाधान जेव्हा प्राप्त झालं ते केव्हा, तर मी जेव्हा मनुष्याची निर्मिती केली. कारण आता हा माणूस जो आहे
तो जन्माला आल्यानंतर आता आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचवू शकतो अशी मला खात्री होती. आणि म्हणून मी त्याच्याबरोबर बुद्धी दिलं, इंद्रिय दिलं, हे सगळं दिलं, मन दिलं, विचार करण्याची शक्ती दिली. आता या मनुष्य शरीरामध्ये एकाग्रचित्त झाल्यानंतर आपण जर या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर भगवंताचा साक्षात अनुभव आपण घेऊ शकतो. अनेक संतांची उदाहरणं आपण लक्षात घ्या. त्या सगळ्यांनी या शरीरामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज जे आहेत ते तर पूर्वजन्मानेच ते महाराज होते. 21व्या वर्षीच सगळं आपला, जसं इथे भगवंताला इतर देवतांनी सांगितलं की आता तुमचं इथलं कार्य संपलेलं आहे आणि आता तुम्ही परत यावं, तसंच ज्ञानेश्वर माऊलींनीसुद्धा 21व्या वर्षीच देह ठेवला. अगदी त्याचे साक्ष असणारे नामदेव महाराज आहेत, त्यांचा तो अभंग जो आळंदीमध्ये आहे तो आपण सर्वांनी जरूर वाचावा. आता ते सांगतात की आता मी तुला एक संवाद सांगतो आणि तो संवाद म्हणजे अवधूत आणि यदू असा संवाद आहे. इतिहासम पुरातनम, अगदी जुना प्राचीन इतिहास आहे तो मी तुला सांगतो. तेजस्वी, परमतेजस्वी असा एक ब्राह्मण अवधूत आणि राजा यदू यांच्यामधील तो संवाद आहे. आता यदू जो आहे तर यदूने काही प्रश्न विचारले आणि यदूच्या प्रश्नाला ते अवधूत आता उत्तर देतात. कुतो बुद्धिर इयं ब्रह्मान् अकर्तुः सुविशारदाः यासा माद्य भवान लोकम विद्वांश्चरति बालवत. तुम्ही दिसायला विद्वानासारखे दिसतात, पण तुमचं आचरण पाहिलं तर एकदम लहान मुलासारखं आचरण आहे. म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचा भावसुद्धा लहान मुलासारखा निष्पाप आहे आणि बुद्धीने मात्र तुम्ही खूप मोठे आहेत असं वाटतं. आणि त्या ब्राह्मणच आहेत आपण आणि अवधूत आहात, तरुण आहात, त्रिकालदर्शी आहात आणि या पृथ्वी तलावर निर्भयपणे आपण विहार करीत असता. म्हणून मी काही प्रश्न विचारतो की ज्याच्यामुळे आपण विद्वान असूनही लहान मुलाप्रमाणे वागता, हे कसं काय शक्य आहे? आता ते म्हणतात, प्रायो धर्मार्थ कामेषु विवित्सायां मानवाः. माणसं आयुष्य, यश, संपत्ती आणि मोक्ष इत्यादींची इच्छा मनात ठेवून सगळे कामं करतात, पण आपण मात्र वेडा, उन्मत्त आणि पिशाच्यासारखेच राहतात. आता असं आपण म्हटल्यानंतर जड भरताचं आख्यान लक्षात घ्या. राजा भरत, त्यानंतर हरिणाचं रूप आणि मग त्यानंतर राजा जडभरत, हे तीन त्यांचा जन्म जे आहे ते लक्षात घ्या. आणि जडभरत आणि रौगण राजाचा संवाद लक्षात घेतल्यानंतर ते कसे राहत होते हे आपल्या लक्षात येईल. ब्रूहि स्पर्शविहीनस्य भवतः केवलात्मनः. संसारातील विषयांचा स्पर्शही नसलेले आपण एकटेच असता आणि मध्येच एकटे असतानासुद्धा आपण आनंदी कसे राहता? आता आपल्याबद्दल विचार केला तर एकटे असताना आपण आनंदी राहतो का? एकटं असताना काय नाही, मी एकटाच होतो म्हणून मी फोन केला, तुम्ही येता का माझ्याकडे, जरा गप्पा मारू. म्हणजे आपल्याला एकटं राहणंसुद्धा काय म्हणतं त्याला अवघड जातं. कोणीतरी दुसरा पाहिजे ज्याच्याशी आपल्याला बोलता येईल. पण दयाच एकांत मानला सर्वाधिक कळे त्याला, असं समर्थ आपल्याला सांगतात. आता त्या ब्राह्मणाने या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. ब्राह्मण म्हणतात की पृथ्वी वायुर आकाशम आपो अग्निश्चंद्रमा रविः कपोतो अजगर सिंधू पतंगो मधुकृत गजः मधुहा हरिणो मीनः पिंगला कुररो अर्भकः कुमारी शरकृत सर्प ऊर्णनाभिः सुपेशकृत. 2 श्लोकांमध्ये 33 आणि 34व्या श्लोकांमध्ये 24 गुरूंची नावं दिलेली आहेत. आणि आमच्या एकनाथ महाराजांनी जी टीका लिहिली, एकनाथी भागवत, त्यामध्ये ते म्हणतात, जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण, गुरुसे आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. गुरु म्हणजे कोण? की ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं तो सुद्धा आपला गुरुच आहे. सहज आपण साध्या सायकल रिक्षामध्ये बसून जातो तेव्हा विचार करत त्या सायकल रिक्षा चालवणाऱ्याचं जे कसब आहे, कौशल्य आहे, ते आपल्यामध्ये आहे का? एखाद्या त्याच्या सीटवर बसून पहा, ते सायकल चालवणं किती अवघड जातं हे लक्षात येईल. आणि मग सहज आपल्या मनात येतं की अरे एवढ्या प्रवासासाठी आपण किती घासाघीस केली. तो तर 10 रुपये म्हणत होता, आपण तर 2 रुपयेच म्हणत होतो. म्हणजे असा व्यवहार आपण त्याच्याशी केला. पण त्याच्या जन्मात गेल्यानंतर मग खरं त्याचं दुःख काय, त्याचे कष्ट काय हे आपल्या लक्षात येतं. म्हणून दुसऱ्याच्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. असं आपण करत नाही. मग असे जे आहेत ज्यांच्यापासून मी चांगले गुण घेतो ते माझे गुरु आहेत. आणि अवधूतांनी या ठिकाणी 24 गुरूंची नावं सांगितली. शिक्षा मे वृत्तिभिर्तेषां अन्वशिक्षम इहात्मनः.
आता एकेका गुरूंचा जो गुण आहे आणि ते माझे का गुरु आहेत हे आता स्पष्ट करून सांगतात. यतो यदनुशिक्षामि यथा वा नाहुशात्मज तत्तथा पुरुष व्याघ्रम निबोध कथयामि ते. पृथ्वी पहिला गुरु काय तर पृथ्वी. आता पृथ्वीपासून मी अनेक गोष्टी शिकलो. एक तर पृथ्वीचा गुण म्हणजे क्षमा हे पृथ्वीचं दुसरं एक नाव आहे. त्यानंतर सहनशीलता हा पृथ्वीचा गुण आहे. पृथ्वीला लोकांनी कितीही त्रास दिला तरी तो सर्व शांतपणे मी सहन करतो. शेतीचे जे वाद असतात त्यामध्ये होणाऱ्या माझी शेती तुमची शेती, तुम्ही आमच्या शेतीवर आक्रमण केलं, आमच्या शेतीतून तुम्ही तुमचा ट्रॅक्टर नेता, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, माझी शेती आणि तुमची शेती, ती पृथ्वी असे म्हणते की हे सगळं मीच आहे आणि तुम्ही त्याचे एवढे तुकडे केले. मग तुकडेबंदीचा कायदा आला मग पुढे. आणि क्षमा हे व्रत जे आहेत मी त्या पृथ्वीपासून शिकलो. तत्तथा पुरुष व्याघ्रम निबोध मे कथयामि ते. पृथ्वीचा गुण काय की परोपकार करणे. आता पृथ्वी जी आहे ती पृथ्वी म्हणजे जमीन एवढाच अर्थ त्याचा नाही, पण जमिनीवर उगवणारे वृक्ष, जमिनीवर असणारे पर्वत, म्हणजे ह्या तिन्ही पृथ्वी, पर्वत आणि वृक्ष हे तिन्ही माझे गुरु आहेत असं त्या ठिकाणी सांगतात. आता हे कसं काय तर एक श्लोक आहे, परोपकाराय फलंती वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकाराय इदं शरीरम. 4 गोष्टी सांगितल्या. वृक्ष जे आहेत ते वृक्ष परोपकारासाठीच फलंती, त्यांना जे फळं प्राप्त होतात, त्यांना जे फळं लागतात ते काही ते झाड स्वतःहून खात नाही. त्याच्यातलं खूप गोड आहे म्हणून मी आता कोणाला देणार नाही असं कधी होत नाही. परोपकाराय वहन्ति नद्यः, नद्या वाहतात ते परोपकारासाठी. दोन्ही बाजूला सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम, आपण जे वंदे मातरममध्ये म्हणतो तोच गुण या ठिकाणी दिसतो. परोपकाराय वहन्ति नद्याः, परोपकाराय दुहन्ति गावः. गाव म्हणजे गाय. गाय जे दूध देते ते परोपकारासाठी आहे. गाईचं आपण पाहतो गोमूत्र असेल, तिथं शेण असेल, दूध असेल, हे सगळं जे आहे त्याला आपल्या पूजापाठामध्ये यज्ञामध्ये खूप मोठं महत्त्व आहे. आणि परोपकारायम इदं शरीरम, हे शरीरसुद्धा परोपकारासाठी आहे. आता पृथ्वीचा एक एक गुण सांगत आहेत की हे वृक्ष कसे, तर एखाद्या वृक्षाचं जे आहे चंदनाचं वृक्ष त्या ठिकाणी उदाहरण म्हणून घेतलं की त्या चंदनाचा वृक्षाला तोडायसाठी कुऱ्हाड आणली. कुऱ्हाडीला पुन्हा एक दांडा असतो, म्हणजे ते सुद्धा लाकूडच आहे. म्हणजे एक लाकूड दुसऱ्या लाकडाला तोडतं, म्हणजे ते झाड कापल्या जातं. आता त्या चंदनाचा गुण काय आहे, मना चंदनाचे परित्वा भिजावे परी अंतरी सज्जना नीव व्हावे, देह त्यागिता कीर्ती मागे उरावी. समर्थ आपल्याला प्रत्येक गोष्टीचं उदाहरण ते देतात. तसं ज्याने घाव घातला त्यालासुद्धा त्या चंदनाचा सुगंध मिळतो आणि ज्याने तो उगाळून देवतांना अर्पण केला त्या देवतासुद्धा त्या पूजा करणाऱ्यावर प्रसन्न होतात. सुगंध हा सगळ्यांनाच मिळतो. तद्विद्वान चलेन मार्गान अन्वशिक्षम शिक्षे वृतम. आणि पुढे आता येतो एक शब्द येतो, शाश्वत परार्थ सर्वेह परार्थैकांत संभवः साधू शिक्षेत भूभृतो नग शिष्य परात्मनः. या ठिकाणी बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. ते म्हणतात की माणसाचा आहार कसा पाहिजे. आहाराबद्दल ते सांगतात की हा आहार असा असावा की शरीर निर्वाहापुरता तो आहार असावा. भरपूर जेवण, परस्थळी बहुभोजन करीतो एक मूर्ख. सवय असते लोकांना, बाहेर गेल्यानंतर भरपूर जेवायचं, घरी मात्र काय आमचं काही नाही, 2 पोळ्यामध्ये सकाळ संध्याकाळ होऊन जातं. असं जे आहे त्याला ते हा निषिद्ध आहे कर्म. मग ते म्हणतात की अन्नमय कोशाने हा प्राण जिवंत राहतो, म्हणून उदरनिर्वाहापुरतं आपण खाल्लं पाहिजे. त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे करपात्रीजी महाराज. करपात्रीजी, त्यांचं नावच करपात्री, जे हातावर जे काय भोजन घ्यायचं ते हातावरच ठेवायचे आणि हातावरच ते जेवायचं. पात्र म्हणून दुसरं नव्हतंच, म्हणून त्यांचं नाव करपात्रीजी महाराज. त्यांचं चरित्रसुद्धा अगदी वाचण्यासारखं आहे. आजकाल आपण सगळ्याच भागवत कथेमध्ये सगळीकडेच जे प्रसिद्ध झालेले जो घोष आहे तो सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. त्याच्यानंतर अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, हे जे आपण
जय जयकार पाहतो हे सगळे त्या करपात्रीजी महाराजांचेच आहेत. ज्ञानम यथा न नश्येत नावकिरियेत वाङ्मनः. आता या ठिकाणी सांगितलं की जेवण कसं पाहिजे, तर ते आपलं ज्ञान जे आहे ते नष्ट होणार नाही. म्हणजे मी कोणता आहार घ्यावा ते मला ठरवता आलं पाहिजे. माझा आहार हा सात्विकच असला पाहिजे. आता सात्विक, राजसिक आणि तामसिक आहार याबद्दल आपल्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा 17व्या अध्यायामध्ये 3 श्लोक आहेत. 17व्या अध्यायामध्ये आयुष सत्व बलारोग्य सुखप्रीती विवर्धन. आहार कसा पाहिजे? आयुष्य, सत्व, बल, आरोग्य, सुख, प्रीती, विवर्धन याला वाढवणारा असा आहार पाहिजे. आणि मग त्याला रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या चतुर्विध असा आहार जो आहे तो आपण घेतला पाहिजे. त्याला आहाराला सात्विक आहार म्हणतात. आणि कट्व, आम्ल, लवण, इत्तीक्ष्ण, वृक्ष, विदाहीना आहारा राजसे श्रेष्ठा दुःख शोक भयप्रदा. दुःख शोक वाढवणारा आहार हा राजसिक आहार आहे. खायला खूप चांगला. आणि मग पुढे म्हणता यात यामम गतरसम. यात यामम, यात म्हणजे याम म्हणजे प्रहर. आणि मग प्रहरापूर्वी 2-3 तासापूर्वी तयार केलेलं अन्न जे असेल ते जर आपण घेतलं तर ते तामस अन्न आहे, ते घेऊ नये. केव्हाही ताजं अन्न घेतलं पाहिजे. गतरसम, ज्याचा रस, ज्याचं जीवनसत्व निघून गेलं आहे असं अन्न घेतलं नाही पाहिजे. पर्युषितम च यत् उच्छिष्टमपि चामेध्य भोजनम तामस प्रियम. अशा प्रकारे आपला आहारसुद्धा शुद्ध पाहिजे. आणि आहार असेल तर मग आपलं मनसुद्धा शुद्ध राहील. गुणदोष व्यपेतात्मा न विषज्येत वायुवत. आता पुढचे गुरु जे आहेत तर वायू, पृथ्वी वायुर आकाशम आपो अग्निश्चंद्रमा रवी कपोतो अग्र. कपोतो म्हणजे या 33व्या श्लोकातलं पहिलं चरण आणि दुसऱ्या चरणाचा कपोत हा म्हणजे असे 8 जे आहेत ते या अध्यायामध्ये सांगितलेले आहेत. आता वायू जो आहे, वायूबद्दल सांगतात गुणदोष व्यपेतात्मा न विसज्जेत वायुवत. वायू कसा आहे? तो कुठेही आसक्त होत नाही. रस्त्याने फिरायला जात असताना अचानक आपल्याला लगेच लक्षात अरे किती घाण वास येतोय. आणि मग इकडे तिकडे पाहिल्यानंतर कुठलं तरी एखादं जनावर मरून पडलेलं असतं आणि मग तिथून झपाझप आपण पावलं टाकत जातो. तेच पुढे गेल्यानंतर एखादं छानपैकी सुगंध आला की मग असं वाटतं अरे हा पारिजाताचा वास आहे, कुठे ते झाड? आणि मग आपण ते शोधायला लागतो. म्हणजे तो वायू जो आहे तो आधी दुर्गंध घेऊन आला होता, तो आता सुगंध घेऊन आला होता. पण तो सुगंध आणि दुर्गंध त्या पदार्थातला होता. त्या वायूने मात्र निरासक्त तो वायू होता. म्हणून अशा वायूप्रमाणे साधकाने कुठेही आसक्त होऊ नये आणि कोणाचेही गुणदोष पाहू नये. गुणदोष मा चिंतयेत. मा म्हणजे चिंतन करू नये. पुढे सांगतात तहान भूक जे आहे की साधकाने ते सहन केलं पाहिजे. शरीराच्या आधी आणि व्याधी. व्याधी म्हणजे आज निर्माण झालेल्या, आधी म्हणजे पूर्वजन्माच्या पापामुळे व्याधी निर्माण होतात. त्या आधी आणि व्याधी, शरीराला लागणारी तहान आणि भूक हे सुद्धा माणसाने सहन केले पाहिजे. त्यासाठी तितिक्षा हा गुण दिलेला आहे. स्वतः रामकृष्ण परमहंस 50च वर्षाचं आयुष्य होतं. 81व्या वर्षी 46व्या वर्षी स्वामी विवेकानंदांची त्यांची भेट झाली. सन 1881. तिथून 1886मध्ये देह ठेवला. त्या 4-5 वर्षामध्ये स्वामीजी म्हणतात की हा मला नरेंद्र माझ्याकडे आला आणि माझं सगळं संपत्ती लुटून घेतली. मी आता कंगाल झालेलो आहे. त्या नरेंद्राला ते आपला सगळा आध्यात्मिक वारसा जो आहे तो नरेंद्राला देऊन टाकतात. पण इतकं सगळं त्यांच्यामध्ये शक्ती असतानासुद्धा त्यांना आपण भगवान म्हणतो. आणि ते रामकृष्ण परमहंस घशाचा कॅन्सर झालेला असल्यामुळे ते कालीमातेला असं नाही म्हणत की माझा कॅन्सर बरं कर. कारण ह्या व्याधी ज्या आहेत त्या आपल्याच पूर्वकर्मानुसार आलेल्या असतात. ते सहन करणं. तसं वायूमधला गुण जो आहे अल्पसंतुष्टता. जे काही मिळेल त्यामध्ये संतुष्ट राहणं आणि इतरांचे गुणदोष न पाहणं आणि अलिप्त असणं हा गुण मी या वायूपासून घेतला. आता पृथ्वीबद्दल एक सांगितलेलं आहे आपल्याकडे. पर्वत पाषाण शिळा शिखरे. समर्थ सांगतात पर्वत पाषाण शिळा शिखरे नाना वर्णे लहान थोरे खडे गुंडे नाना प्रकारे जाणीजे पृथ्वी.
नाना रंगाची मृत्तिका, वाळुके वाळू अनेका, हे सगळे जे आहेत ते सगळे पृथ्वीच आहेत आणि त्या सगळ्यांकडे आपलं लक्ष पण नसतं. पण हे 24 गुरु जेव्हा आपण ऐकतो तेव्हा कमीत कमी अशा गोष्टी डोळ्याला दिसल्यावर आपल्यामध्ये ही तरी जागृती आली पाहिजे की यदु अवधूत संवादामध्ये जे 24 गुरु सांगितले आहेत त्याच गुरूंचं दर्शन मी रोज कितीदा तरी घेत असतो. पण हा भाव आपल्या ठिकाणी नसल्यामुळे आपलं ते चालणं, फिरणं, बोलणं, सगळे व्यवहार हे फक्त व्यवहारच होतात, प्रपंचातलेच व्यवहार होतात. पण परमात्म्याकडे जाण्यासाठी मात्र त्यामध्ये कुठलीही सोय नसते, कारण त्या दृष्टीने आपण पाहत नाही. आणि म्हणून या गोष्टी आपण श्रीमद भागवतापासून घेतल्या पाहिजे. आता पुढचं जो सद्गुरूंचं नाव आहे ते म्हणजे आकाश. आकाशापासून काय शिकायचं? अलिप्तपणा आणि अमर्यादपणा. आकाश म्हणजे अलिप्त, ते कुठेही लिप्त होत नाही, आणि अमर्यादपणा. सगळ्यात मोठं काय असेल, कोणाला आपण उपमा म्हणतो, एकदम आकाशासारखं त्यांचं प्रेम आमच्यावर आहे, हृदय आहे, ते इतकं भारून गेलो आम्ही, असं आपण म्हणतो. दशक 8 समास 7मध्ये मोक्ष लक्षणाचा समास आहे. त्यामध्ये म्हणतात घटाकाश, मठाकाश, महदाकाश, परमात्मा, जीवात्मा, हे सगळं त्यामध्ये सांगितलेलं आहे. घटी व्यापक जे आकाश, तया नाव घटाकाश, पिंडी व्यापक ब्रह्मांश, त्यास जीवात्मा बोलीचे. 3-4 ओव्या त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहे. आणि एक ओवी अजून एक महत्त्वाची अलिप्तपणासाठी. पर्वती निळा रंग दिसे, परितो तया लागला नसे, अलिप्त जाणावे तैसे. पर्वताकडे पाहिल्यानंतर तो निळा रंग दिसतो, पण आपण जवळ गेल्यानंतर तो निळा रंग आपल्याला दिसत नाही. पर्वत मात्र जसा आहे तसाच दिसतो. त्यामुळे हा गुण आपल्याला त्याच्यापासून घेतला पाहिजे, आकाशाचा गुण. आता पुढे पाणी. पाण्यापासून सुद्धा गुण घेतलेला आहे. पाणी कसं, आता पहा, पाण्याचा अपव्यय. आमच्या अक्का वेलणकर ज्या होत्या त्यांच्या प्रवचनाचा एक विषय होता पंचमहाभूतांची पूजा. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे जे पंचमहाभूत आहेत त्यांची आपण पूजा केली पाहिजे. आता त्या म्हणायचा की या तेजाचा पूजा म्हणजे अवास्तव सगळ्या खोल्यांमध्ये लाईट लावणे, जिथे गरज नाही तिथला लाईट बंद करणं, ही सुद्धा त्या अग्नीची पूजाच आहे. पाणी वाहत जात आहे, पण ते वाहत असलेलं पाणी बंद करावं ही जर माझी बुद्धी होत नसेल तर मी त्या पाण्याचा अपव्यय करीत असते आणि मग ती माझी पूजा ठरणार नाही. तसं या ठिकाणी दिले, उपाधी योके वाटे भिन्न, परिते आकाश अभिन्न, तैसा आत्मा स्वानंद घन एकची असे. आता पाण्याबद्दल म्हणतात, हे पाणी कसं आहे की ते स्वच्छ, निर्मळ, स्निग्ध आणि मधुर आहे आणि पवित्र करणारे आहे. पूजेमध्ये जेव्हा आपण पूजेसाठी जे फुलं आणतो, ते फुलं आणल्यानंतर पूजा करत असताना जे कोणी आणून दिले तर त्या फुलांवर आपण पाण्याचं प्रोक्षण करतो. म्हणजे काय, ते आपण शुद्ध केलं. मागे ही गोष्ट झालेली आहे, आपल्या याच्यामध्ये आलेली आहे, माझ्या माहितीप्रमाणे नहुषाच्या चरित्रामध्ये आलेली आहे की त्यामध्ये 2दा आपण पाणी शिंपडलं म्हणजे ते जे काय आणलं देवाला वाहण्यासाठी ते शुद्ध होतं, आणि हा गुण पाण्याचा आहे. तसंच तीर्थ म्हणजे एखाद्या तीर्थक्षेत्राला जेव्हा जातो त्या तीर्थक्षेत्राचं दर्शन, त्याचा स्पर्श आणि त्याचा नामोच्चार. काशीचं जावे नित्य वदावे, असं आपण म्हणतो. आणि दुसरीकडे कशाला जावे दूर, माझे इथेच पंढरपूर. दोन्ही गोष्टी आहेत की ज्याला समाधान झालं त्याला तिथेच जाऊन अजून आनंद मिळेल असं नाही. ठाईच बसवून करा एकचित्त, आवडी आळवावा भगवंत. भाऊ हिंडता सुख नाही, शिनावे परी नातुडे हित काही, विचारे बरा अंतरा बोध विजय, मना सज्जना राघवी बसती गे. हे समर्थाने आपल्यासाठी दोन्ही पर्याय दिले आहेत आणि दोन्ही पर्यायाने आपण भगवंताची पूजा करू शकतो. तसं पाण्यामध्ये शुद्धता, पावित्र्य इत्यादी गुण आहेत. आता आपण जे संध्या करतो, म्हणजे जे करत असतील त्यांच्यासाठी सांगतो की संध्या करत असताना आपण सुरुवातीला आचमन करतो. पळीने पाणी घेतो, उजव्या हातात पाणी घेतो आणि ते असं त्याचा हात आपण करून ते पाणी पितो, प्राशन करतो. आप म्हणजे आचमन. आच म्हणजे शुद्धी. त्यामध्ये दोन्ही प्रकार, शरीराची शुद्धी आणि मनाची शुद्धी. आचमन ते पाणी पिल्यानंतर मनाची शुद्धी आणि शरीराच्या शुद्धीसाठी ते पळीमधलं पाणी आपल्या अंगावर आपण ते टाकून घेतो. हळूहळू 2-2, 4-4 थेंब आपल्या सभोवतीसुद्धा टाकतो. समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगतात, वापी कूप सरोवरे नाना सरितांचे जे नीर,
मेघ आणि सप्तसागर मिळवून आप. आप म्हणजे फक्त पाणीच नाही, वापी कूप सरोवर म्हणजे त्या ठिकाणी असलेलं पाणी, नाना सरितांचे जे नीर, ते सगळं हे आपच आहे. आणि मग सांगतात आता पुढचा जो आहे तो तेज. आता हे तेजबद्दल सांगतात, तेजस्वी तपसा दीप्तो दुर्धर्षो उदर भाजनः सर्वभक्ष्योपी युक्तात्मा नादत्ते मलम अग्निवत. अग्नी जो आहे त्याच्याबद्दल सांगतात, दुसऱ्या तेजाने पराभूत न होणार. म्हणजे माझ्याकडे अग्नीचा किंवा प्रकाश म्हणा, आपण तो कंदील म्हणा, कंदील आहे त्या काळचा कंदील, तो आपल्याकडे आहे. पण समोरच्याकडे खूप मोठी बॅटरी असेल तर त्यामध्ये आपल्या कंदिलाचा प्रकाश दिसणार पण नाही, कारण त्याच्याकडे जास्त पॉवरफुल अशी गोष्ट त्याच्याकडे आहे. आता म्हणजे तो पराभूत झाला त्याच्यामुळे. पण कधीही कोणतीही गोष्ट पोटात घेणारा असा अग्नी. आता अग्नीमध्ये आपण पाहतो की अग्नीमध्ये आपण काय टाकतो, अग्नी त्याचा विचार करत नाही. जे आपण टाकू त्याला भस्मीभूत करणं, त्याला आपलंसं करणं हेच अग्नीचा गुण आहे. तसा साधक जो आहे तो आत्मज्ञानाने तळपणारा पाहिजे, तपश्चर्येने दैदिप्यमान पाहिजे आणि मन इंद्रियाकडून पराभूत न होणारा पाहिजे. आणि मग तसा असेल तर त्याला त्याचं मन आणि इंद्रिय यांचा दोष त्याला लागत नाही. क्वचिन्छिन्न क्वचित स्पष्ट उपास्य श्रेष्ठ इच्छतां भुंक्ते सर्वत्र धातॄणां दहन प्रागुत्तरा शुभम. आता मुमुक्षूसाठी म्हणजे जसं ते सांगतात, अग्नी हा लाकडामध्ये सुप्त रूपामध्ये असतो, तो प्रगट करावा लागतो, म्हणजे तो आपल्याला दिसतो आणि त्याचा प्रभाव दिसून येतो. पण एखादा यज्ञ असेल तर यज्ञाच्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित करतात. 2 लाकडं एकावर एक घासून त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित करतात आणि तो अग्नीने तो यज्ञकुंड, तो यज्ञ पेटवला जातो. आता हवीर द्रव्य, त्या अग्नीला आपण जे जे द्रव्य अर्पण करतो, ते तांदूळ असतील, ते तूप असेल, ते दही असेल, ते दूध असेल, जे जे आपण आहुती टाकतो ते आहुती टाकल्यानंतर अग्नी त्याचं सगळे भक्षण करतो, अग्नी त्याचा स्वीकार करतो आणि जो हे यज्ञ करीत आहेत त्यांचं भूत भविष्यातील सगळी पापं ही नाहीसे करतो. हा अग्नीचा गुण आहे. म्हणून म्हणतात की सिद्धपुरुष जे आहेत ते बहुधा एकांतामध्ये राहतात, त्यांना लोकांतामध्ये जावं असं वाटत नाही. एकांतामध्ये ते आनंदात असतात, जडभरताचा आख्या. आणि ते जडभर जेव्हा त्या रवगणाच्या बरोबर संवाद होतो तेव्हा ते त्याला ज्ञानाचा उपदेश करतात. तसं मुमुक्षूंसाठी मी त्यांच्याजवळच राहतो, पण त्यांनी दिलेलं दान जे आहे त्याचा मी स्वीकार करतो. भिक्षा निरूपण समासामध्ये भिक्षा कशी असावी, कशी द्यावी, किती द्यावी हे सगळं सांगितलं. आणि त्या दात्यांनी ज्याने भिक्षा दिली त्यांची ती भिक्षा स्वीकारून त्यांना आपण त्यांचे जे पाप असेल ते पाप धुवून टाकले पाहिजे साधकाने. भक्ती निरूपणाच्या ह्याच्यात सतीबाई शहापूरकरांचं आख्यान आपल्याला माहिती आहे. सतीबाईने ते पोतेरं जे त्या सावरत होत्या त्या तेच पोतेरं समर्थांच्याकडे भिक्षेमध्ये टाकलं. समर्थांनी त्यातून सुद्धा चांगला अर्थ घेतला, चांगलं धुवून त्याला स्वच्छ केलं, त्यातून वाती केल्या आणि त्या वातीने देवासमोर लावल्या. आता ज्या सतीबाई म्हणत होत्या आमच्या घरामध्ये, भरल्या घरामध्ये राम राम रामाचं नाव घेऊ नका, त्याच पुढे त्यांना समर्थाने आपला प्रभाव दाखविला, रामरायाची कृपा दाखविली आणि त्यांच्या यजमानांना जे बंदिवासात होते त्यांना तिथून सोडवून आणलं. आणि त्याच सतीबाई शहापूरकरांच्या घराण्यातले आपला तंजावरचा भीमस्वामींचा मठ आहे. आता अग्नी जसं आहे, अग्नीला विशिष्ट आकार नसतो. अग्नी ज्यामध्ये प्रज्वलित होतो त्या वस्तूबरोबर तो आकार धारण करतो. आता आजकाल रस्त्यावर आपण पाहतो साईन बोर्ड असतात, दुकानाचे नावं वगैरे हे सगळे अग्नीच्या स्वरूपामध्ये साईन बोर्ड. कुठे त्या म्हणजे त्या इलेक्ट्रिसिटीपासून कुठे अक्षर असतात, अ असतं, ब असतं, क असतं, वेगवेगळे अक्षर आपल्याला दिसतात. ओम नमो भगवते वासुदेव हा मंत्रसुद्धा त्या साईन बोर्डने लिहिलेला असतो. म्हणजे जसं जसं आपण तयार करू तसं तसं रूप तो अग्नी त्या ठिकाणी घेतो. प्रविष्टम इयते तत् स्वरूपो अग्निर्वैधसी. आता अग्नीपासून कोणता गुण घेतला तर तेजस्विता. तेजाने आपण 4 लोकांमध्ये वेगळं दिसलं पाहिजे आणि ते तेज आपल्या चेहऱ्यावर आलं पाहिजे.
आणि जे तेज आपल्या चेहऱ्यावर असतं ते तेज साधनेने प्रगट होतं. अपरिग्रह, अग्नी परिग्रह करत नाही. त्याच्याकडे दिल्या वस्तू तर मी ठेवून घेतल्या असं होत नाही. एकच उदाहरण आहे फक्त त्या अग्नीचं. ते म्हणजे रामायणामधला सीतेचा प्रसंग. जेव्हा रावणाने ती सीता पळवली त्या काळचा प्रसंग लक्षात घ्या. प्रत्यक्ष अग्निदेवतेने जी खरी सीता होती तिला आपल्याजवळ ठेवलं आणि तिच्या बदल्यामध्ये तिच्याऐवजी दुसरी जी होती ती सीता त्यांनी त्या ठिकाणी प्रगट केली. रावणाने ती सीता घेऊन तो निघून गेला. पुढे अशोकवन आहे. पुढे तिचं सीतेचं शुद्धीकरण झालं. तेव्हा 2 सीता त्यातून बाहेर आल्या. त्या 2 म्हणजे एक सीता वैदेही जानकी आणि दुसरी म्हणजे ती अग्नीची कन्या असणारी सीता, जी पुढे आपल्या तिरुपतीच्या बालाजीच्या जवळ असणारी पद्मावती देवी झाली. तर अग्नीच्या ठिकाणी इंद्रिय संगम, अपरिग्रह आणि उपास्यता या सगळे गुण दिसतात. आता पुढे येतात चंद्राचा. चंद्रसुद्धा माझा गुरु आहे. म्हणजे मगाशी मी जसं म्हटलं तसं या गुरूंची यादी आणि हे कथन ऐकल्यानंतर आकाशातला चंद्र पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये आलं पाहिजे की या 24 गुरूंमधला हा चंद्र आहे, जो चंद्र आपल्याला रोज दिसतो पण त्याकडे आपलं लक्षच नसतं. देहाच्या बदलाने आत्म्यात बदल होत नाही. देह बदलला म्हणून आत्म्यामध्ये बदल होत नाही. एक संस्कृत श्लोक आहे किंवा आपल्या दासबोधातसुद्धा त्याचं उद्धृत केलेलं आहे. दशक 7 समास 1 मध्ये मंगलाचरणामध्ये. भाषाभेदाश्च वर्तन्ते ह्यर्थ एको न संशयः पात्रद्वये यथा खाद्यम स्वादभेदो न विद्यते. म्हणजे एकच खाद्य, एकच गोड पदार्थ मोठ्या पातेल्यामध्ये आहे आणि तो वेगळ्या भांड्यामध्ये दिल्यानंतर त्याचा स्वादभेदो न विद्यते. त्याच्या चवीमध्ये कुठे फरक पडत नाही कारण ते पात्र बदलल्यामुळे. तसं देहाच्या बदल्याने आत्म्यामध्ये बदल होत नाही. आत्मा एकच आहे पण शरीरामुळे तो वेगवेगळा दिसतो. हा स्थूल दिसतो, तो कृष्ण दिसतो, हा शेतकरी दिसतो, हा राजा दिसतो. हे सगळं त्याच्या आत्ताच्या अवस्थेप्रमाणे आहे. पण मुळामध्ये त्यांच्या ठिकाणी मीच आहे असं भगवंताचं म्हणणं. म्हणून चंद्रमा मनसो जातः चक्षुसूर्यो अजायतः कलानाम इव चंद्रस्य कालेना व्यक्तवर्त्मनः. हा चंद्रच आहे. म्हणून जन्मल्यापासून मरेपर्यंत शरीराच्या ज्या अवस्था असतात त्या अवस्था बदललेल्या असतात पण त्यामध्ये आत्मतत्व आहे ते मात्र तेच असतं. आणि म्हणून मी म्हणतो मी लहानपणी खूप खोडकर होतो. आता मात्र मला अशी धावपळ करणं आवडत नाही किंवा मला ते शक्य होत नाही. म्हणजे आपल्या काय म्हणतो आपण त्याला लिमिटेशन्स ते आपल्या आता लक्षात येतात. आणि मग चंद्रापासून हा गुण घ्यावा की देहाच्या बदलाने आत्म्यामध्ये बदल होत नाही. पुढे येतात आता या सूर्य आहे. सूर्याबद्दलचं दिलं. गुणैर्गुणानुपादत्ते यथा काल विमंचती न तेषु युज्यते योगी योगिर्भा इव गोपतीही. यामध्ये म्हणतात सूर्य कसा आहे तो आपल्या किरणांनी जेवढे म्हणून पृथ्वीवरचे वापी कूप सरोवर असतील त्यातल्या पाण्याला शोषून घेतो, बाष्पीभवन होतं आणि त्याची वाफ झाली आणि मग वाऱ्यात तो दुसरीकडे घेऊन जातो आणि पावसाळ्यामध्ये त्याचाच मेघवर्षाव होतो. म्हणजे तो काही स्वतःसाठी नेत नाही पण तो पुन्हा आपल्याला परत करतो. बहुताणीचा घ्यावे मुष्टी एक हे जे समर्थ म्हणतात ते एवढ्यासाठी जे भिक्षेमधून आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्या भिक्षेचा विनियोग आपण इतरांसाठीच केला पाहिजे ज्यांच्यासाठी आपण भिक्षा मागितलेली आहे. इंद्रियाद्वारे विषयांचे ग्रहण करतो योगी पुरुष आणि योग्य समय झाली की त्याचंसुद्धा दान करतात. आता याचं एक छोटंसं उदाहरण लक्षात घ्या. अजामेळाचं आख्यान आपण ऐकलेलं आहे. आता अजामेळ चांगला ब्राह्मण वेदशास्त्र संपन्न होता पण त्या वाईट संगतीमध्ये लागल्यामुळे त्याचं सगळं ब्राह्मणत्व नष्ट व्हायची वेळ आली. पण त्याच्यावर कृपा करणं हे सुद्धा त्याच्या नशिबात होतं आणि म्हणून काही ब्राह्मण त्याच्या घरी जेवून गेले तेव्हा अजामेळ घरी नव्हता. आता ब्राह्मण हे जेवून तृप्त झाले आणि जाताना त्याने त्याच्या पत्नीला सांगितलं की बा तू गर्भवती आहेस, तुला जो पुत्र होईल त्याचं नाव नारायण ठेव. आता आल्यानंतर अजामेळाने ते ऐकलं पण त्याने एवढं मात्र ऐकलं की बायको म्हणते ते आपण ऐकलं पाहिजे. हे त्याचं नशीब एवढ्यासाठी की त्याला पुढे पुत्र होणार होता. त्याचं नाव नारायण ठेवलं आणि त्या नारायणामुळे हा अजामेळ
पापी वदे पुत्रकामे तया मुक्ती नारायणाची नामे. आता एकच सूर्य आकाशामध्ये आहे, वेगवेगळा रूप आहे, वेगवेगळ्या उपाधी आहेत. आता सूर्याकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला मनात आलं पाहिजे की हाच सूर्य रामाने पाहिला, हाच सूर्य भगवान श्रीकृष्णाने पाहिला, जो सूर्य रोज मला दिसतो आहे. परवा एक छान विनोद आला होता. त्या बाई सकाळी फार उशिरा उठतात म्हणून त्याला तो नवरा सांगत होता, काय किती वाजता उठते, लवकर उठायला पाहिजे. तो सूर्य पहा, ती सासू म्हणते त्या सुनेला, तो सूर्य पहा किती लवकर उठला. मग ती बाई म्हणते की सूर्याला काय काम, संध्याकाळ झाला अंधार पडला की तो झोपतो आणि सकाळ झाली की 5 वाजताच उठून बसतो. म्हणजे मी तर 11-12 वाजेपर्यंत वर्क फ्रॉम होम करत होते. पण असं नाही, सूर्यामधनं आपण घेतलं पाहिजे. सकळ दोषांचा परिहार करिता सूर्याचे नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. आमच्या पदयात्रेमध्ये जालन्याच्या जवळ असणारं जे गाव आहे बदनापूर, तिथे एक प्राध्यापक होते, मागे पण मी सांगितलं असेल. ते आमची जेव्हा भेट झाली 2005मध्ये, तेव्हा ते मला सांगत होते की मागील 40 वर्षापासून सर पंचांगात पाहून मी रोज सूर्योदय आणि सूर्यास्ताचं दर्शन घेत असतो. देहीवट नाव त्यांचं. आता ते परभणीमध्ये स्थायिक झालेले आहेत. तर असं सूर्याचं दर्शन घेतल्यानंतर स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. आदित्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने आयुप्रज्ञा बलं वीर्यं तेस्ते शांत जायते. आता 8वा जे गुरु आहे त्यांचं नाव जे आहे ते कबूतर आहे. कबूतर म्हणजे कपोत. आता या 8व्या गुरूंसाठी वेदव्यासांनी या ठिकाणी जवळपास 23 श्लोक लिहिलेले आहेत. आता या कबुतरांपासून सुद्धा माणसाला खूप काही घेण्यासाठी आहे, असं अवधूत यदुराजाला सांगत आहे. नातिस्नेह प्रसंगो वा कर्तव्य क्वापि केनचित कुर्वन् विंदेत संतापम कपोत इव दीनधी. कधीही कोणाशीही अतिशय प्रेम ठेवू नये किंवा आसक्ती ठेवू नये. अतिशय प्रेम असेल तर आसक्ती निर्माण झाली, अतिशय प्रेम असेल त्या प्रेमामुळे आपल्याला काहीतरी जावळीक निर्माण होती. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, जसं घरातले भांडी घासणारे त्या बाई येतात आपल्या घरी, मग त्या 25 ठिकाणी भांडी घासायला जात असतील, पण ती भांडी चांदीची असतील, सोन्याची असतील, स्टीलची असतील किंवा कशी असतील, तरी ते भांडे घासत असताना त्यांच्या मनामध्ये एक असतं, ही भांडी या घरची आहेत, माझी नाही. आणि आपल्या घरची भांडी ही वेगळंच आहे. म्हणजे केव्हाही आपलं स्वरूप आहे, स्वरूपाचा विसर पडता कामा नये. आता ह्या कपोत जे आहे, कबूतर जे आहे, त्याबद्दल कपोत कश्चनारण्ये कृतनीडो वनस्पतो. नीड म्हणजे घरटं. कृतनीडो वनस्पतो. एखाद्या झाडावर हा कबूतर आपलं एखादं घरटं बांधतो. आता कबुतराचं घरटं असं तर मला ते आश्चर्य वाटत नाही. आजकाल प्रत्येकाच्या घराच्या बाहेर, खिडकीच्या बाहेर सगळीकडे कबुतरच दिसतात मला. आता एका जंगलावर त्या झाडावर ते झोपडं बांधून त्या काय म्हणतात त्याला खोपा केला आणि त्यामध्ये ते कबूतर राहू लागलं. आधी एकटाच होता, मग त्याचं लग्न झालं. आता कोणी मंत्र म्हटले माहीत नाही, पण त्याची ती कबुतरी जी आहे, कपोती जी आहे, ती त्याच्याबरोबर आली. आता दोघे त्या एकत्र सगळीकडे फिरत होते, निजत होते, बसत होते, हिंडत होते, वार्तालाप करीत होते, खातसुद्धा होते. आणि असं होता यम यम वांछती सा राजस्तपर्यंत अनुकंपिता. मन ताब्यात नसलेला तो कबूतर जो आहे, ज्याचं मन ताब्यात नाही आणि आपली पत्नी जे जे म्हणेल ते आणून देण्यामध्येच त्याला चांगलं वाटायचं. त्याला खूप कष्ट पडले आणि कष्ट पडले तरी तो म्हणतो की नाही, तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी मी तू जे म्हणशील ते आणून देतो, असं तो कबूतर म्हणाले. आपलंही असंच असतं. पाय शेजाऱ्यांनी मोठा बंगला घेतला, आपलं घर खूप लहान आहे, आपण मोठा बंगला घेतला पाहिजे असं म्हणल्यानंतर मग भ्रष्टाचाराचा मार्ग आपल्याला समोर दिसतो. कारण बायकोची इच्छा जी ती आपल्याला पूर्ण करायची असते. असं आपण आता पुढे विचार घेतो. मग वेळ येताच त्या कबुतरीला गर्भ राहिला. आता तिने छोटे अंडे दिले, त्यामुळे ते पिल्लं बाहेर आली. आता ती त्या पिल्लांवर प्रेम करू लागले दोघेही आणि त्यांचे ते गोड गोड आवाज ऐकून गुटरगू करू ते आनंदमग्न होऊन झाले. पुढे झालं असं की त्या 2 पिल्लांसाठी हे दोघे कबूतर आणि कबुतरी चारा आणण्यासाठी बाहेर गेले आणि जेव्हा परत आले तेव्हा त्यांना दिसलं की एक व्याध तिकडे आला. दृष्ट्वां तां लुब्धकः कश्चित् यदृच्छातो वनेचरः जग्रहे जालमातत्य चरतः स्वालयांतिके. घराट्याच्या जवळ कबुतराची पिल्लं जे आत्तापर्यंत धावत होती ती आता त्या जाळ्यामध्ये अडकून पडलेली आहे.
आता पहिलं जे म्हणजे जिने जन्म दिला त्या मातेला आधी दुःख होतं, तसं या ठिकाणी त्या कबुतीला असं वाटलं की तिला फार दुःख झालं आणि हळूहळू त्या पुत्राच्या स्नेहामध्ये अडकून तीसुद्धा त्या जाळ्यामध्ये घट्ट बांधली गेली. आता कबूतर जेव्हा आहे तो नंतर परत आला आणि त्याला पाहिलं की आपली प्राणप्रिय पत्नी आणि आपली पिल्लंसुद्धा या जाळ्यामध्ये अडकलेली आहेत. आता तो स्वतःबद्दल विचार करता, अहो मे पश्चातापायम अल्पपुण्यस्य दुर्मते. माझं पुण्य कमी होतं, मग मला दुर्मती सुचली आणि मी अतृप्त असताना हे सगळे मला सोडून जात आहेत, त्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत. माझा आता म्हणजे गृहस्थाश्रमात एका रीतीने नष्ट होत आहे. दासबोधाचे दशक 3 सगुण परीक्षा यामध्ये अशाच प्रकारचे पूर्ण वर्णन आहे. मला शोभणारी, माझे सर्व ऐकणारी अशी माझी पत्नी आता मला या उजाड घरामध्ये ठेवून एकटीच आहे आणि ती निघून जाईल. पिल्ले गेली, पत्नी गेली, असं दीनवाणा स्वर त्याच्या ठिकाणी आला. आणि मग तो सांगता की तो क्रूर पारधी तम लब्ध्वा लुब्धक क्रूर कपोतम गृहमेधिनम. आता त्या पारधी, आता यांच्या ठिकाणी दुःख आहे, आमची मुलं गेली, माझी बायको जाळ्यात अडकली, हे दुःख कबुतराच्या दृष्टीने आहे. पण तो व्याध जो होता तो मात्र आनंद झाला त्याला. म्हणजे घटना एकच आहे, पण त्याचा अर्थ एकाला दुःख होतं आणि एकाला सुख होतं, आनंद प्राप्त होता. तो पारधी असं म्हणतो की चला आपलं काम झालं, आज 2 पिल्लं आणि 2 कबूतरसुद्धा मिळाले. त्यामध्ये तो आनंदात त्यांना सगळं घरी घेऊन जातो. आता इथे आपल्यासाठी महत्त्वाचा श्लोक सांगितला, एवं कुटुंब शांतात्मा द्वंद्व राम पतत त्रिवत पुष्णन कुटुंबम कृपणः सानुबंधो अवसीदिती. ज्या कुटुंबवत्सल माणसाला प्रपंचातील सुखदुःखाचाच आनंद वाटतो. सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले, चित्त दुश्चित झाले. हे सुद्धा ज्या लक्षात येत नाही आणि आपल्या कुटुंबाचे भरण पोषण करण्यामध्ये जो व्यस्त असतो आणि त्याचाच आनंद मानतो, तो स्वतःचं स्वत्व गमावून बसतो. कबुतराप्रमाणे तो आपल्या कुटुंबाच्या बरोबर स्वतःचा सुद्धा नाश करतो. आणि म्हणून बहुता जन्माचा शेवट नरदेह सापडे चोखट, येथे वर्ता सापडे अवचट, येथे वर्तावे चोखट नीती न्याय. म्हणजे मुक्तीचं द्वार आपल्याला या मनुष्य शरीरातच आहे, इतर योनीमध्ये नाही. जे गजेंद्राचं आख्यान आपण ऐकतो तो सुद्धा गजेंद्र पूर्वी राजा होता, इंद्रद्युम्न राजा होता. म्हणजे मनुष्य शरीरामध्ये असताना जे पुण्यकर्म केलं ते हत्तीची योनी प्राप्त झाल्यानंतरसुद्धा त्याला ते आठवलं आणि त्याने ते स्तोत्र म्हणलं आणि तो मुक्त झाला. पण या ठिकाणी असं मुक्तीचं द्वार आपल्याला या मनुष्य शरीराच्या रूपाने प्राप्त झालं, पण त्याची हेळसांड आपण करत आहोत, या प्रपंचामध्ये गुरफटून जात आहोत आणि त्या कबुतराप्रमाणे आपल्याही संसाराचा असा नाश होणार आहे, हे ते कबूतर मला शिकवून गेलं असं अवधूत यदुराजाला सांगतात. आणि तिथे शब्द दिला आरूढ अच्युत. आरूढ म्हणजे सगळ्यात चांगल्या असं उंचीवर जाऊन पोहोचला, पण आरूढ च्युत म्हणजे त्या जागेवरून तो खाली पडला. तर कबुतरापासून कुटुंबविषयक अति आसक्ती असते, प्रेम असतं, पण ते प्रेम हे फक्त दाखवण्यापुरतं असावं. बायकोला वाटावं नवऱ्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे, नवऱ्याला वाटावं बायकोचं खूप प्रेम आहे, मुलांनाही वाटलं पाहिजे आमचे आईबाबा किती आमची काळजी घेतात. पण हे सगळं करत असताना हे नाटक आहे, हे नाटक करण्यासाठी माझा जन्म झाला आणि ह्या सगळ्यांना सोडून मला कधी ना कधी जावं लागतं. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे, मरोनी कीर्तीच उरवावे. तसं आपल्याला झालं पाहिजे. आणि असे सगळे 8ही जणांच्याकडून मी असे गुण घेतले असे अवधूत आपल्याला सांगतात, म्हणजे यदूंना सांगतात. आणि यदू अवधूत संवाद आपल्यासाठी श्रीमद भागवतामध्ये या अवधूत गीतेच्या निमित्ताने आपल्याला सांगितलेलं आहे. इथे श्रीमद भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां एकादश स्कंधे सप्तमोऽध्यायः. पुढच्या अध्यायामध्ये अवधूतोपाख्यान अजगरापासून पिंगळेपर्यंत 9 गुरूंची कथा पुढच्या अध्यायामध्ये आपण पुढच्या आठवड्यात पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने
नाना परीने गायले जा हरिचरिता, आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेत. श्लोक सुकमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रसपिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम. हो धन्यवाद. नमस्कार करते. हो.